नमस्कार गाववाल्यांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर तुम्हाला दाखवतो आता कोणतरी मामा बसलेत बघा. हे बघा इथे बघा, हळूच लपून बसलेत, दिसले. तर आपण जरा मोबाईल खाली घेऊया, नाही तर आम्हाला मामा करतील आमका चलन पाठवतील. काय रे चैत्या? तर ते बघा मामू बसलेत पाठी, मामू. तर आपण चाललो होतो पप्पांना सोडून घरी. तर म्हटलं तुम्हाला पण दाखवूया मामू आमच्या इकडे लपून कसे बसतात. ते हॉटेलकडे कोण आहे बघून या. चल, डंपर कोणाचा आहे कालपासून? तो बिलाल. तो बिलाल का है वो, बिलाल का. तर मामा गेले, मामा गायब झाले, ब्लर झाली इमेज. शिट, गेले गेले लगेच. ब्लर कसा होता मला कळणार नाही, लगेच ओपन केला की. तर मामा लोक सुद्धा बघा उलट्या साईडने गेले आणि आम्हाला सांगतात काय की रॉंग साईडने जायचं नाही आणि हे नाही ते नाही. उलट्या साईडनेच गेले. तुझ्या ब्लॉग मध्ये येण्यासाठी तरसत होते, आले आणि गेले. आले आणि लगेच गेले. तर रॉंग साईडनेच गेले ते सुद्धा. आम्ही म्हणत होतो की आम्ही रॉंग साईडने जातो, तर आमचं चलन दिलान करतील, काहीतरी पाठवतील ऑनलाईन बिनलाईन पत्र, लव लेटर. तुम लोग का गाड़ी नंबर बोलो, हम लोग भी तुम लोग को भेजेंगे लव लेटर. तर आता या ब्लॉकवरती बघा वाळू पसरलेली आहे. वाळू कशासाठी पसरली जरा तुम्ही मला कमेंट करून सांगा. आम्हाला तर माहिती आहे, आम्हाला सुद्धा आताच कळालंय कशाला पसरतात ती. पण हे बघा चैत्या बिस्किट पुडा घेऊन आलाय यांना. आता यांना बिस्किट पुडे घालतोय सगळ्यांना एक एक एक. मेन बिस्किट पुडा आलाय सिम्बासाठी. लाडावलेला बाळ आहे सिम्बा, आमचा लाडावलेला बाळ. शिंबू शिंबू. आणि हे काय नाही बघा, कुठे झोपलाय बघा, तुळशीजवळ. तुळशीच्या पेढीवरती पाय डोकं ठेवून झोपलाय. याला उशी पाहिजे असते. कोण हा? बेन. नवीन चप्पल घेतलं वाटतं आईने किंवा कोणीतरी. एका घाल मरात जीव घालायच आपलो. पाऊस काय पडणार नाही, पण नुसतं वारं बरं सुटलं. बघा काय मस्त वातावरण झालंय यार, सिरियसली सुंदर छान वातावरण झालंय एकदम. पाऊस पडत नाही, एकदम वारा येतोय जोरदार, मस्तपैकी थंड. आणि संध्याकाळ झाल्याची वाटते बघा, संध्याकाळचे 5-6 वाजतात ना, तसं झालं. ठीक आहे, मळू गोळ्या दाखव, हातात मळू गोळ्या दाखव. ठीक आहे, ते मळूक दे. हा हो, अरे खावा तरी. अशी काय आईला ना आम्ही हे 5-5 दिलं आणि खायला सांगितलं. आईला सांगितलं काय ते मळून खायचं म्हणून तंबाखू. जर आईने खाल्ला, त्यानंतर सुचिता आकीला दिलं. सुचिता आकीला दिलं तर आईने तिला पण मळून दिलं. तर सुचिता आकीने पण तिला पण आवडलं. होय की नाही? आवडला तुका? हा, पुढच्या वेळी हाताला मग आणू मग अजून एक पाकिट. तुका इतक्या नको, वारके देऊ. चक्कर नाही येत त्याने. घाल घाल, काय नाही होत, घाल त्यांना घाल. वाईट घाल, फुकट घालवू नको ते. त्यांना पण थंड करूया. असं ते खाणार नाही. ओत अगं, ओत ना, काय बोलवते त्यांना. खाली टाक ना त्याच्या समोर. खाला ना त्याने डायरेक्ट चटाकचक. तर आईला वाटलं तंबाखू सारखं आम्ही तिला आईला वाटलं तंबाखू सारखं आपण खाऊ शकतो. तिला आम्ही येडं केलं आणि ती येडी झाली. आणि त्यानंतर मी येडी झाली, दुसरी सुचिता. काळू, हा आई शपथ, काळू कसलो रे. काळ्या कुदायल्यान मरे का. काळूचा ब्रेड खाला देणे म्हणून त्यांनी. कोणती साशाने काळूचा ब्रेड खाला म्हणून डायरेक्ट उलटून आपटला तिला.
काळू टाका दिली मरे खाऊन. काळू इथे ड्रिफ्टिंग करायला छान आहे ना. हा अजून झालं नाही. थार आणून करू शकतो आपण. चिखल इकडे गुफा आहे ना. इकडे गुफा आहे. इकडे पांडवकालीन गुफा. इकडनं जाणार खाली गाडी. तर आता आम्ही आलो होतो देवळाजवळ बघा. हे आमचं रामेश्वराचं मंदिर. तर इकडे आपण गाडी घातली बघा ह्या मैदानावरती. इथे आपल्याला पार्किंग असतं जेव्हा जत्रा असते ना तेव्हा. तर आज आपण म्हटलं का फेरी मारून येऊया. तर इथे पार्किंग बघा. इथे पूर्ण पावसात सुद्धा गाडी घालता येते. तर इथे गाडी घातली आहे. इकडनंच आता खाली उतरणार आपण. इकडनं वाट असणार आहे. होप वाट असली पाहिजे. इकडनं नाही आहे वाट. आहे ती का ती. ते पांडवकालीन पायऱ्या म्हणतात ना त्या आहेत त्या साईडला ते बघ त्या. इकडे हा ही बोलर आहे दोनो. ही कुठनंही जाऊ शकते. ही आपली वाट आपण बनवते. Oh my God. येस इट्स अ बलेरो. एरवी महिंद्रावाल्यांना शिवाय देत असणार नाही आता नाही. महिंद्रावाल्यांना मी आताही शिव्या घालतो. गाडीला शिव्या घालत नाही. गाडी माझी आहे ना. महिंद्रा थोडी माझा आहे. बघा नो ब्रेकिंग. फक्त ॲक्सिलेटर वरती गाडी चालली. ॲक्सिलेटर म्हणजे इंजिन ब्रेकिंग वरती. फर्स्ट मध्ये सोडली आहे गाडी. आरामात चालली आहे. एवढा मोठा उतार आहे हा बघा पाठी. आणि हा व्ह्यू बघा. कायम आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही आपण देवळाजवळ आलो की हा व्ह्यू चेक करत असणार तुम्ही. एवढा भारी सुंदर व्ह्यू आहे ना. प्रत्येक वेळी व्हिडिओमध्ये मला हा व्ह्यू दाखवा असं वाटतं. कधीतरी ना टाइम काढून ना एक दिवस तुम्हाला ना आमच्या गावची टूर केली पाहिजे. तुम्हाला टूर करवायच्या आधी मला स्वतःला टूर करायला पाहिजे. कारण मला अर्ध्या गोष्टी माहिती आहेत. सगळं नाही माहिती आहे टोटल गावातलं. बस एवढी असू दे. तर आज धनू म्हणाली काय चल गावात फेरी मारून येऊया. पाऊस पडलाय मस्त थंडगार. तर म्हणून फेरी मारायला आलो. त्या निमित्ताने मला तुम्हाला दाखवतं तरी आलं आणि मला बघताही आलं. हे बघा हे झाड ताजं ताजं पडलंय कुठचं तरी. हा ताजं ताजंच पडलंय. मस्तपैकी थंडगार वातावरण झालंय. मस्तपैकी फेरी भेटली म्हणून. आजी सगळे बाहेर बसले खळ्यात. हा तसंच असतं. पहिले आमचे बाबा आणि आई पण बसायचे. गोष्टी मार. आम्ही पण त्यांच्यावर बसायचो लहान असताना. गावात असंच असतं. गावात सगळीकडे ना सगळीकडे लोक खळ्यातच बसतात. संध्याकाळ झाली 4 वाजले. 4 नव्हे 3:30 वाजले की लोक झोपून उठतात. स्लो लाईफ. चाय हा मजा येते. पण ती लाईफ जगायला ना मला आठवण येते कधी कधी त्या दिवसांची. मला अजूनही एक असा दिवस आठवतोय ना माझ्या आयुष्यातला की मी सकाळी झोपलो होतो 11 वाजता आणि संध्याकाळी उठलो 4:30-5 वाजता. मला वाटलं काय मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठलोय असं. माडात बसलाय तो. गाई घेऊन आलाय. गाई काय त्या का फिरताय तिकडे शेतात. गाई दिसत नाही आणि तोच दिसतोय. काका ती वैसाची मगर बघे थांब. मगर तिथे बघा. तिथे पाण्यात ना लाकूड आहे. ते मगर सारखं वाटते बघा. त्या दिवशी मी आणि अमित काका आलेलो ना तेव्हा पण मला तसंच वाटलेलं मगर आहे असं. त्यांनाही तेच वाटलेलं. हे बघा सेम टू सेम मगर सारखं दिसतंय बघा. गाई म्हशी चरतायत बघा. किती शेती चालू आहे ती बघा. सुंदर सुंदर गाव आहे आमचं. छान छान आहे गाव. मस्त ना. गावात आतमध्ये राहायला भारीच आहे ना असं बघायला यायला. सोबत ट्रॅक्टर लावतात. सकाळी मी इकडे गेलो गाडी खाली करायला बघ या रस्त्याला. मम्मीच्या घरच्या रस्त्याला. इथे माझी मम्मी राहते. गाईच ये मेरे मम्मी का घर आहे इधर से अंदर. हे बघा संध्याकाळची शेतीची कामं करायला चाललेत टोपल्या घेऊन की जाऊन आलेत. चाललेत वाटतं. तशी आमच्या गावात देवळं भरपूर आहेत बघा. हे एक देऊळ. तिकडे मागे एक देऊळ होतं. हे नाही हे कोणाचा तरी मांगर होता. मागे एक देऊळ होतं. सगळ्यात मेन आमचं रामेश्वराचं देऊळ. 3-4 देऊळ आहेत. हनुमानाचं पण आहे ना. हनुमानाचं इथे आहे बघा. इकडनं खाली आहे. हनुमानाचं म्हणजे देऊळ म्हणजे छोटीशी स्थापना केलेली आहे एका झाडाच्या खाली वगैरे आणि मूर्ती आहे. हे भटजींचं घर इकडे. हे पोरं बघ दिसले. आणि ही आमची नवीन ग्रामपंचायत आली बघा. ही आमची नवीन ग्रामपंचायत. ही आमची शाळा नंबर 1 आमची म्हणजे आमच्या बांबाड्यातली शाळा. आम्ही नाही गेलो या शाळेत पण शाळा नंबर 1. शाळा नंबर 1च ना ती. 1-2 काय असेल ते एकच असणार. कारण अजून एक शाळा आहे ती शाळा नंबर 2 आहे बहुतेक. ही 1 आणि ती 2 असं काहीतरी. पण शाळा आहे आमच्या गावची. काल तुम्ही गेलात तेव्हा तुमका कुठले गावाक नाही. गावले परवा गेलात ते कुर्ले खय ते काय त्यांच्या खाल्लात.
जिवंत ठेवले. जिवंत आहात? हा मग ते मारूचे कधी होते सांगा. आमटी कधी करताला ते सांगा. वार वार हा पाऊस लागलो काय जाऊ आता रात्री. पाऊस लागलो तर ठीक होता. आता संध्याकाळी लागलं तर जाऊया. ऐका रे आई आई आलं त्यातल्या याच्यात मिक्स कर तुला काय. जिवंत शेळे कसे ए चुप रे सिम्बा. प्लेअर क्या हो त्या व्हिडिओत बघला इंस्टाग्रामच्या. संध्याकाळचे वाजलेत 7:30 आणि आता आपण हॉटेलवर जाणार आहोत. पण त्याआधी आपल्याला एक काम आहे. हे बघा हे आपल्या गाडीचे RC बुक दाखवतो नीट. डंपरचं आणि 2-3 डंपरचे RC बुक आणि 4 डंपरचे RC बुक, एक पिकअपचं RC बुक, एक स्विफ्टचं RC बुक. कारण आता लास्ट 30 तारीख आहे. 30 तारीखपर्यंत आपल्याला ते प्लेट नंबर जे आहेत ते आपल्याला डिजिटल म्हणजे तुमचे IND वाले प्लेट आहेत ना जे स्कॅनरवाले बारकोडवाले येतात ते बनवून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी द्यायचे आहेत. तर ते आता अमित काकांजवळ देतोय. कारण एक माणूस अमित काकाने बघितला आहे जो आपल्याला नंबर प्लेट बनवून आणून फिटिंग करून इथेच देणार आहे घरी. तर त्यासाठी हे आता काढून ठेवलेत. आता हे त्यांच्याजवळ देणार. मग आपल्याला नवीन नंबर प्लेट येणार तेव्हा तुम्हाला दाखवूया. चला बाय बाय. या ब्लॉगला करूया इथेच एंड. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.